श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. काय होतं, बरेच लोकांचे असे कमेंट येतात की आम्हाला रात्रीची झोप येत नाही. त्याच्या पाठीमागे वेगवेगळी कारणे असू शकतात की झोप न येण्याची कारणे म्हणजेच मानसिक त्रास, दगदग, खूप साऱ्या गोष्टी आहेत. वर्कलोड आहे, प्रेशर आहे, स्ट्रेस आहे आणि सध्याचं जग हे धावपळीचंच आहे. पण त्याच्यासाठीही आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय आहेत आणि कोणतेही उपाय, मी नेहमी म्हणते की कोणतेही उपाय जर तुम्ही करता ना ते मनापासून करा की त्याचा इफेक्ट पॉझिटिव्हच होणार. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल, एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर सतत तुम्ही परतत असाल तर करायचं काय आहे, एक छोटासा उपाय सांगते. तुमच्या घरामध्ये जर बेड आहे, तुम्ही बेडवर जर झोपत असाल तर झोपण्याच्या अगोदर एक पेलाभर, तांब्याभर पाणी घ्या. पात्र कोणतंही असलं तरी चालेल, पण कंटेन मात्र पाण्याचा असला पाहिजे. पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी ज्या ठिकाणी म्हणजे बेड आहे, बेडच्या खाली तुम्हाला ठेवायचं आणि झोपून जायचं आहे. पाण्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. पण खूप लोक असं म्हणतील की बाबा आमच्या घरी बेड नाही आहे, आम्ही जमिनीवर झोपतो. तर त्या लोकांसाठी एक छोटासा उपाय मी सांगते की एका पुडीमध्ये किंवा छोटीशी जर तुमच्याकडे डबी असेल त्याच्यामध्ये खडे मीठ घ्या आणि ते खडे मीठ घेऊन आपल्या उशाखाली ठेवा. मिठामुळे निगेटिव्ह एनर्जी, वाईट स्वप्न आपल्याला पडत नाहीत. जी काही वाईट नजर असते ती दूर राहते आणि ज्यावेळेस तुम्हाला वाईट स्वप्न पडत नाही त्यावेळेस तुम्हाला शांत झोप लागेल. तर खूप छोटेसे 2 उपाय आहेत. वस्तूही ज्या पाणी आहे किंवा मीठ आहे ते आपल्या घरामध्येच आहेत आणि त्याची व्हॅल्यू नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, पैशाच्या अकाउंटमध्ये जर केलं तर खूप नगण्य आहे. पण हे ज्याची व्हॅल्यू आपल्याला कळत नाही ना तेच खरंच व्हॅल्युएबल असतात. खूप छोट्या गोष्टी आहेत पण त्यांचा बेनिफिट, त्याचा उपयोग मात्र 100% होतो. करून बघा, नक्की तुम्हाला झोप येईल आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव.